त्यासाठी अनेक विविध प्रकारचे उपाय वर्तमानात आपल्याला सांगितलेले आहेत आणि सध्याचा वर्तमान माणूस हा उपायात्मकच आहे। आपल्याला सिद्धांत आपल्याला आवडण्यापेक्षा आपल्याला जास्त करून तोडगे उपाय आवडतात की नाही? खरंय खोटंय सांगा मला। आता मी जर इथं सिद्धांत तत्वज्ञान सांगायला बसलो आपल्या डोक्याच्या वरून जाईल की नाही? आणि एखादे टोटके पिटके सांगू द्या बरं, आता सगळे लगे ध्यानात ठेवतात, उद्या विचारलं तरी सांगतील। माणूस या ठिकाणी कामनिक भावनेचा आहे, फक्त शरीरापुरता विचार करणार आहे। शरीराला आनंद मिळण्यासाठी, शरीर सुखावण्यासाठी जे काही या ठिकाणी उपायात्मक कर्म असतील ते करण्याच्या तयारीमध्ये असणारा माणूस या ठिकाणी पूर्व प्रारब्धातले कर्म भोगायला माणसाला येतात। आता मला सांगा, देवकीचे किती लेकर मारले? 7 का 8 मारले की नाही? का परत कोण मारले? कंस कोण होता? देवकीचा भाऊच होता की नाही? भावानं आपल्या बहिणीचे लेकर मारले। ज्यावेळेस भगवान परमात्मा त्यांच्या पोटी जन्माला आला, भगवान श्री कृष्ण, भगवान श्री कृष्णाला ज्यावेळेस आपल्याच मातेनं प्रश्न केला, मी असं कोणतं पाप केलंय या जन्मात मी शब्दानंही कोणाला दुखवलेलं नाहीये, तरी माझ्या वाट्याला हे सगळ्यात मोठं दुःख का? मला बंदिवासात टाकलंय या दुःखापेक्षा माझे लेकर मारलेत, माझ्या पोटचे गोळे मारले, ते सगळ्यात मोठं दुःख आहे। त्यावेळेस कृष्णानं सांगितलं, वर्तमानातलं तुझं कर्म जरी चांगलं असलं तरी भूतकाळातलं तुझं कर्म असं होतं की तू एका जन्मामध्ये एका राजाची पत्नी होती आणि तुला सवत होती, तुला मुलबाळ होत नव्हतं आणि त्या सवतला मुलबाळ झालं होतं आणि ते देखवलं नाही, तुला सहन झालं नाही का? तर तिला मुलं संतती झाल्यामुळं राजाचं प्रेम कोणावर जास्त होईल? वंशी ज्याच्या पोटी जन्माला आला त्या माऊलीवर त्याचं प्रेम जास्त होईल की नाही? मग मनामध्ये घर करून आता वास्तविक पाहता राजाची सगळ्यात प्रिय ही होती। जरी सवतला या ठिकाणी राजाच्या दुसऱ्या पत्नीला जरी संतती झाली होती तरी राजाचं प्रेम कमी झालेलं नव्हतं, कारण लव्ह मॅरेज